बघा, लॉज ऑफ इल्युमिनेशन बघू. हा अतिशय महत्त्वाचा 4 मार्काला येणारा म्हणजे येणाराच प्रश्न आहे. युनिट टेस्टला पण येईल आणि फायनल एक्झामिनेशनला तर येईलच. ओके, तर बघा, इनव्हर्स स्क्वेअर लॉ, लॅम्बर्ट कोसाइन लॉ हे 2 लॉ आहेत इल्युमिनेशनचे. कोणकोणते? इनव्हर्स स्क्वेअर लॉ आणि लॅम्बर्ट कोसाइन लॉ. तर इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय म्हणतोय? इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतो द इल्युमिनेशन ऑफ अ सरफेस. कशाचं सर? इल्युमिनेशन ऑफ अ सरफेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड लाईट सोर्स. सरफेस अँड लाईट सोर्स म्हणजे बघा, एखाद्या सरफेस, आता हा एक सरफेस आहे ज्याचा एरिया ए, त्याचं इल्युमिनेशन कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बघा, इल्युमिनेशन ऑफ सरफेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड सरफेस. सोर्स अँड सरफेस. एखाद्या सरफेसचं इल्युमिनेशन हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल, त्याच्या अंतराच्या वर्गाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. सोर्सपासून त्या सरफेसचं अंतर त्याच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर हे काय असेल? सरफेसचं इल्युमिनेशन असेल. येतं लक्षात? तर पुन्हा एकदा बघा, द इल्युमिनेशन ऑफ अ सरफेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन सरफेस अँड लाईट सोर्स. ओके, आणि फॉर लार्ज डिस्टन्स, खूप मोठं डिस्टन्स कन्सिडर करायचं आहे, छोट्या डिस्टन्ससाठी असं कन्सिडर नाही करायचं. तुम्ही बघा, घरी गेला तर तुम्ही सावली बघितली असेल. तुम्ही जसं तुम्ही सोर्सकडे जाल, सावली सावली मोठी होत जाते. जसं जसं सोर्सपासून दूर जाल, सावली सावली छोटी होत जाते. एखादा लॅम्प आहे, लॅम्प काय करतोय? प्रकाश देण्याचं काम करतो. जसं जसं दूर जाऊ तसं इल्युमिनेशन कमी होईल का नाही रे? लॅम्पपासून दूर गेलं, इल्युमिनेशन कमी होईल, कमी होईल, कमी होईल, कमी होईल. कसं कमी होईल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दिस सरफेस अँड सोर्स. अजून सोर्स लांब गेला, अजून इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दिस सोर्स अँड सरफेस. अजून दूर गेलं, अजून इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दिस सरफेस अँड. म्हणजे जसं जसं अंतर लांबत जाईल तसं तसं इल्युमिनेशन कमी कमी होईल. आणि किती कमी होईल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड सरफेस. येतं लक्षात? तर बघा, द इल्युमिनेशन ऑफ अ सरफेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सरफेस अँड लाईट सोर्स. ओके, फॉर लार्ज सोर्स. आता एक पॉईंट सोर्स कन्सिडर केला आपण. पॉईंट सोर्स म्हणजे जर लांब असेल तर त्याला पॉईंट सोर्स कन्सिडर करता येतं. आणि R1 डिस्टन्सवर A1 एरिया आहे, R2 डिस्टन्सवर A2 एरिया आहे. ओके, आणि आपण काय केलं? इफ अ सोर्स ऑफ लाईट विच इमिट लाईट इक्वली इन ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनला इक्वली डिस्ट्रीब्यूट करते, तर एक प्लेन, हॉलो प्लेन कन्सिडर करा आणि त्या प्लेनवर आपण ही लाईट इन्सिडंट होती अशी कन्सिडर करा. ओके, इफ स्पेअर इज रिप्लेस बाय वन ऑफ लार्ज रेडियस. तर ही रेडियस आहेत खूप मोठाल्या, तर आपण कन्सिडर करायचं एक छोटा एरिया R1 आणि R2, आणि त्याचा काय सॉलिड अँगल आपण ओमेगा कन्सिडर करू. अशा वेळेस फॉर एरिया A1 इल्युमिनेशन E1 इज इक्वल्स टू काय असेल रे? तुम्हाला माहिती आहे, ल्युमिनस फ्लक्स डिवायडेड बाय पर युनिट एरिया. मग आता I इंटू ओमेगा डिवायडेड बाय एरिया. एरिया काय असेल? ओमेगा R स्क्वेअर. तर ओमेगा ओमेगा कटलं तर I डिवायडेड बाय R1 स्क्वेअर. सिमिलरली E2 इज इक्वल्स टू I डिवायडेड बाय R2 स्क्वेअर. म्हणजेच काय? E इज प्रोपोर्शनल टू R, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. जसं जसं आपण दूर दूर जाऊ तसं तसं काय होईल? इल्युमिनेशन कमी कमी होईल त्याच्या अंतराच्या वर्गाच्या. समजलं? एवढाच कन्सेप्ट आहे. आणि हे सरफेस इल्युमिनेशन दाखवतंय. काय दाखवतंय? सरफेस इल्युमिनेशन. चला, दुसरा लॉ आहे लॅम्बर्ट कोसाइन लॉ. कोणता लॉ? लॅम्बर्ट कोसाइन लॉ. इल्युमिनेशन ॲट एनी पॉईंट ऑन अ सरफेस इज proportional to the cosine of angle between the normal at that point and direction of luminous flux. तर पहा, डायरेक्शन ऑफ ल्युमिनस फ्लक्स, आता एक सोर्स कन्सिडर करू आपण, आणि त्याचा इन्सिडेंट रे याचा जो नॉर्मल असेल त्याच्या
कोसाइन ऑफ अँगलच्या प्रोपोर्शनमध्ये काय असेल, इल्युमिनेशन ॲट पॉइंट. हे सरफेस इल्युमिनेशन बघ दाखवतंय, हे कशात दाखवतंय, पॉइंट इल्युमिनेशन दाखवतंय. समजलं? तर इल्युमिनेशन ॲट पॉइंट. सो इल्युमिनेशन इज प्रोपोर्शनल टू, इल्युमिनेशन काय असेल, I डिवायडेड बाय R स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थिटा. तर इल्युमिनेशन इज प्रोपोर्शनल टू कॉस ऑफ फाय. संपलं. ओके. तर बघा हे ठीक आहे, जास्त डिटेलमध्ये नका घुसायच्या. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा कॉम्बिनेशन एक लॉ तयार होतो, त्याला आपण कॉस क्यूब थिटा लॉ म्हणतो. काय म्हणतो? कॉस क्यूब थिटा लॉ. तर इल्युमिनेशन ॲट पॉईंट बी, तर पहा ABC असं आहे. ए म्हणजे एक सोर्स आहे, बी म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे एक्झॅक्ट, सी म्हणजे असं इन्क्लाइन डिस्टन्स आहे. तर आता EB काय असेल, I डिवायडेड बाय S स्क्वेअर, I डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर, एच म्हणजे डिस्टन्स, तर I डिवायडेड बाय S स्क्वेअर. आता EC काय असेल रे, I डिवायडेड बाय हे डिस्टन्स AC स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थिटा इंटू इन्क्लाइन सरफेससाठी काय आहे, कॉस ऑफ थिटा आहे ना. पण आता हे पहा, इन ट्रायंगल ABC ट्रायंगलमध्ये अँगल बी किती आहे, 90 डिग्री आहे. अँगल बी काय आहे, परपेंडिक्युलर आहे ना, कळते का? मग हे जर परपेंडिक्युलर असेल आणि हा जर थिटा असेल तर कॉस थिटा काय असेल, ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. कॉस थिटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे AB डिवायडेड बाय AC. मग AC इज इक्वल्स टू काय, याला इकडं न्या, याला इकडं न्या. हे पहा, याला इकडं नेलं तर हे काय येईल, AC, आणि हे काय येईल, AB डिवायडेड बाय कॉस ऑफ फाय. हे पहा AC इज इक्वल्स टू AB डिवायडेड बाय कॉस ऑफ फाय. AB काय रे, H आहे, H डिवायडेड बाय कॉस ऑफ फाय. तर ही व्हॅल्यू इथं टाकून द्या, H डिवायडेड बाय कॉस ऑफ फाय. आता स्क्वेअर आहे तर स्क्वेअर टाका इंटू कॉस ऑफ. हे I जसं तसं राहील. आता H स्क्वेअर इथं जसं तसं राहील, डिवायडेड बाय कॉस ऑफ स्क्वेअर आहे, तो इकडं आल्यात नंतर कॉस क्यूबमध्ये जाईल. हा अंश छेद परत अंश म्हणजे हे वर जाईल, तर कॉस क्यूब थिटा. या लॉला आपण कॉस क्यूब थिटा लॉ म्हणतो. काय म्हणतो, कॉस क्यूब थिटा लॉ. जनरली हा विचारत नाहीत परीक्षेला, हे दोन मात्र 4 मार्काला कंपल्सरी विचारतात. समजलं? तर हे सोर्स सरफेस इल्युमिनेशनचं आहे आणि हे पॉईंट इल्युमिनेशनचं आहे. ओके. इनव्हर्स स्क्वेअर लॉ अँड लॅम्बर्ट कोसाइन. 4 मार्काला येणार म्हणजे येणारच. सो राईट डाऊन. व्हेरियस लाइटिंग स्कीम, वेगवेगळ्या लाइटिंग स्कीम आपल्याला बघायच्या. लक्ष द्या. सो देअर आर 6 लाइटिंग स्कीम. किती लाइटिंग स्कीम आहे, 6 लाइटिंग स्कीम आहे. त्यापैकी 4 परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचं. ओके. कधी कधी स्टेट करा, 2 मार्काला स्टेट करा आणि 4 एक्सप्लेन करायचे. तर बघा, डायरेक्ट लाइटिंग म्हणजे काय, सरफेसवर जर डायरेक्ट प्रकाश पडत असेल तर त्याला आपण डायरेक्ट लाइटिंग म्हणायचं. तर याच्यामध्ये डाऊनवर्ड प्रकाश हा 90 ते 100% असतो. उदाहरणार्थ स्टडी लॅम्प पाहिला ना तुम्ही, स्टडी लॅम्पचा प्रकाश हा पूर्ण स्टडीच्या पॉईंटवर फोकस असतो. येतं लक्षात? आणि अपवर्ड किती जातो रे, एक 0 ते 10% समजा. या टाईपचा जो लॅम्प असेल ना त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट लाइटिंग स्कीमचा लॅम्प म्हणतो. ओके. कुठं वापरता, स्टडी लॅम्पला. ड्रॉबॅक काय, डार्क शॅडो. त्याच्यामध्ये जर काय आलं तर खूप डार्क शॅडो पडते. येतं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट टाईप ऑफ लाइटिंग स्कीम म्हणजे सेमी डायरेक्ट लाइटिंग. याच्यामध्ये 60 ते 90% सरफेसवर पडतो आणि 10 ते 40% अपवर्ड पडतो. अशा टाईपची लाइटिंग सिस्टीम जी असेल त्याला आपण काय म्हणतो, सेमी डायरेक्ट लाइटिंग स्कीम. अशा टाईपची लाइटिंग स्कीम पाहिली असेल ना तुम्ही, असे कॉन्फरन्स हॉलला, सेमिनार हॉलला, असेंब्ली हॉलला, अशा टाईपची लाइटिंग स्कीम पाहिली असेल. तर हे शॅडो अवॉइड करण्याचं काम करते, ग्लेअर अवॉइड करण्याचं काम करते. ओके. तर याच्यामध्ये 60% अपवर्ड, 60 ते 90% अपवर्ड आणि 60 ते 90% सरफेसवर आणि 10 ते 40% अपवर्ड, अशा पद्धतीची लाइटिंग असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनडायरेक्ट लाइटिंग. इनडायरेक्ट लाइटिंगमध्ये खालून सरफेसवर सोडला जातो आणि नंतर मग ते रिफ्लेक्ट होऊन सगळीकडे पोहोचतो. तर याच्यामध्ये 0 to 10% हा डाऊनवर्ड पडतो, 10 ते 100% अपवर्ड पडतो, अपवर्ड जातो वर,
आणि तिथून ते डिस्प्रेस होऊन सगळीकडे पडतो. तर प्लेजंट, व्हेरी प्लेजंट, खूप समाधानकारक, भारी दिसते ती लाईटिंग. ओके. एक्झाम्पल ड्रॉइंग हॉल किंवा बंगलोजमध्ये बघितले असेल तुम्ही, अशा पद्धतीने असे वर हे असतात. तर हे इनडायरेक्ट लाईटिंग अशा पद्धतीने, म्हणजे सरफेसवरून अशा पद्धतीने ते झुंबर वगैरे टाकलेले असते का, तर तिथून अशी लाईट वर रॅडिएट होते आणि तिथून मग ते सगळीकडं डिस्ट्रीब्यूट होते. तर या टाईपच्या लाईटिंगला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट लाईटिंग स्कीम. त्याच्यानंतर सेमी इनडायरेक्ट लाईटिंग स्कीम. सेमी इनडायरेक्ट लाईटिंग स्कीममध्ये काय होतं, 10 ते 40% हा डाऊनवर्ड पडतो, बाकी सगळा काय होतं, अपवर्ड जातो. 10 ते 40% डाऊनवर्ड पडतो, बाकी सगळा अपवर्ड जातो. त्याला आपण काय म्हणतो, सेमी इनडायरेक्ट लाईटिंग. म्हणजे जे सेमी डायरेक्ट होतं ना, याच्या हे अपवर्ड डाऊनवर्ड रिव्हर्स येतं लक्षात. त्याच्यानंतर ग्लेअर इज रिड्यूस. इथं ग्लेअर चमकणारे जे ना ते रिड्यूस केलं जातं. कम्फर्ट आहे आर्टिस्ट पर्पजसाठी, जे चित्रकला वगैरेच्या हॉल असतात ना, किंवा काही सजावट, काही प्रदर्शन वगैरे असतात, अशा ठिकाणी आपण या टाईपची लाईटिंग पाहिजे असं. त्याच्यानंतर जनरल डिफ्यूज लाईटिंग. याच्यामध्ये 50% अपवर्ड, 50% डाऊनवर्ड, साधी लाईटिंग. सॉफ्ट लाईटिंग, लिटल शॅडो, छोटा लाईट, म्हणजे लाईट सॉफ्ट आहे ह्या टाईपची. आणि शॅडो कशी, छोटी शॅडो, आपली कुठं मोठी शॅडो दिसते का, नाही. ओके. तर ही जनरल डिफ्यूज लाईट आहे, डेकोरेटिव्ह किंवा कमर्शियल हॉलमध्ये वगैरे असते. त्याच्यानंतर मिक्स डिफ्यूज लाईटिंग. तर हे जे आहे ना, हे सगळीकडं 50-50% आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिक्स डिफ्यूज लाईटिंग. याच्यामध्ये 40-60चा क्रायटेरिया असतो. अप्पर डिप्पर पाहिलं तुम्ही गाडीचे, तर त्या पद्धतीने. ओके. हाय इंटेन्सिटी इल्युमिनेशन, खूप फास्ट इल्युमिनेशन किंवा जास्त डार्कनेसचे इल्युमिनेशन जर प्रोव्हाइड करायचं असेल तर ह्या टाईपची मिक्स डिफ्यूज लाईटिंग. त्याला डिफ्युजर असतं आतमध्ये, डिफ्युजर. मग तिथून ते स्प्रेड करायची का लांब फोकस करायचं ह्याच्यावर डिपेंड करतं डिफ्युजरवर. उदाहरणार्थ हेडलाईट ऑफ ऑटोमोबाईल्स, गाडीची हेडलाईट, फोकस. तर हे मिक्स डिफ्यूज लाईटची सिस्टीम आहे. समजलं. तर हे परीक्षेला 100% येणार आहे. तयारी करा. राईट डाऊन.